ठिकाणी मटका खेळणाऱ्यांवर नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई। येवला शहरात मटका बंदी करण्याच्या मंत्री छगन भुजबळांसह जिल्हा पोलीस प्रमुखांच्या सक्त सूचना असताना नाशिक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने येवला शहरात 2 ठिकाणी कारवाई करून मटका खेळणाऱ्यांना रंगेहात पकडले आहे। गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तसेच माधव साळे, सचिन धारणकर, गिरीश निकुंभ, धनंजय शिलावटे, PM लोखंडे, श्रीकांत गारुंगे आदींच्या पथकाने पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या आदेशाने येवला शहरात छापा टाकला। गुप्त बातमीदारांमार्फत मटका सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। यानुसार संजय गांधीनगर येथील जुन्या दवाखान्याच्या पाठीमागे बोळीत 6 जणांवर मटका खेळताना कारवाई करण्यात येऊन सुमारे 8,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दुसऱ्या कारवाईत बाजार तळामध्ये काही जण मटका खेळत असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती। तेथेही छापा टाकत असता 5 ते 6 जण मटका खेळताना रंगेहात आढळून आले। त्यांच्याकडून सुमारे 14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। मटका बंदी असताना शहरात मटका खेळला जातोच असा स्थानिक पोलीस अधिकारी करतात काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे।